नमस्कार, मी वर्षा. VM's किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण गव्हाच्या पिठाचा चॉकलेट केक बनवायची रेसिपी पाहूया. हा केक घरातच असलेल्या साहित्यात तयार होतो आणि चवीलाही एकदम रुचकर आणि पौष्टिक बनतो. चला तर वळूयात कृतीकडे. सर्वात आधी एका बाउलमध्ये पाववाटी तेल आणि त्यात पाववाटी दही घालून थोडे फेटून घेऊयात. मग थोडे फेटून झाल्यावर यात अर्धा वाटी दूध घालूयात. आता एवढेच दूध घालायचे, नंतर लागेल तसे वापरायचे. मग बाऊलवर एक गाळणी ठेवून त्यात पाऊण वाटी साखर घातली आणि ती चाळून घेतली. म्हणजे साखरेतल्या गुठळ्या आपोआपच मोडतील. मग त्यातच 1.5 वाटी गहू पीठ घातले आणि तेही व्यवस्थित चाळून घेतले. आता यातच पाव वाटी कोको पावडर घालून चाळून घेऊया. सर्व साहित्य चाळून घेतल्यामुळे गुठळेही राहत नाहीत आणि पिठात हवा भरल्यामुळे हलकं होतं आणि त्यामुळे केकही हलका व्हायला मदत होते. आता यातच आपण 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा सोडा घालूयात आणि तेही चाळून घेऊया. आता सर्व साहित्य चमच्याने मिक्स करून घ्यायचे आणि मग थोडं थोडं दूध घालत व्हिस्कच्या साहाय्याने एकाच दिशेने हे फेटत राहायचं. दूध आपल्याला थोडे थोडे करतच घालायचे आहे, एकदम घालायचे नाही. परत थोडे दूध घालून एकाच दिशेने फेटत राहायचे. इथे मला साधारण 1.5 वाटी दूध लागले. तुम्हाला तुमच्या गहू पिठाच्या कन्सिस्टन्सीप्रमाणे थोडं कमी जास्त दूध लागू शकतं. आता यात आपण बदाम, काजू, पिस्त्याचे काप आणि मनुके घालून थोडे फेटून घेऊया. हे बघा, या कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार व्हायला पाहिजे. यापेक्षा जास्त सैल करायची नाही. गव्हाच्या पिठासाठी थोडं बॅटर थिकच ठेवायचं. एका मोल्डला थोडे तेल किंवा तुपाचा हात लावून त्यावर गहूपीठ पेरून मोल्ड हलवत सगळीकडे पसरवून घ्यायचे. एक्स्ट्राचे पीठ काढून टाकायचे. तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तोही वापरला तरी चालेल. हे तुम्ही आधीच करून घेऊ शकता. आता तयार केलेले बॅटर मोल्डमध्ये घालून घेऊयात. सगळे बॅटर घालून झाल्यावर वरून उरलेले बदाम, पिस्ता, काजूचे काप पेरूयात आणि लगेचच 4 ते 5 वेळा टॅप करून घ्यायचा. इकडे एका कढईत थोडे मीठ घालून त्यावर एक स्टँड ठेवला आणि झाकण लावून 5 ते 10 मिनटं प्रीहीट करून घेतला होता. आता हे झाकण काढून आपण हा टीन कढईत ठेवूया आणि झाकण लावून घेऊया. मग 2 ते 3 मिनटं थोडा गॅस मोठा करून लगेचच गॅस मंद करायचा आणि मग हा केक आपल्याला आता 35 मिनिटांसाठी एकदम मंद आचेवर वाफवून घ्यायचा आहे. 35 मिनिटांनंतर एखाद्या टूथपिकच्या किंवा सुरीच्या साहाय्याने मी सुरी आत घालून पाहिले तर सुरीला केक अजिबात चिकटला नाही. हा बघा कसा छान फुलूनही आलाय. म्हणजे आता आपला केक तयार आहे. तो लगेचच कढईतून बाहेर काढायचा आणि एकदम थंड व्हायलासाठी ठेवून द्यायचा. पूर्ण थंड. हे बघा, माझ्या केकच्या कडा आपोआपच सुटल्या आहेत. तरीही थोडा सुरीने सैल करून आता त्याच्यावर एक प्लेट ठेवून परत प्लेट सरळ करून पिनवर थोडेसे थापटत केक अनमोल्ड करून घ्यायचा. हा बघा, आता आपला मस्त असा जाळीदार केक तयार आहे. परत हा वरच्या बाजूने सरळ करून घेऊन मी आता हा कट करून घेते. तुम्ही असा घरच्या घरी स्वादिष्ट केक तयार करू शकता. रेसिपी आवडली तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट करा.